नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण पाहूया CTET स्टडी क्विजमध्ये मराठी विषयाचे प्रश्न, महत्त्वाचे 20 प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्याचे उत्तरं देखील या ठिकाणी आपण पाहूया. तर पहिला प्रश्न आहे, भाषा शिकवण्याचा मुख्य उद्देश कोणता आहे? पर्याय ए, व्याकरण पाठ करणे, संवाद कौशल्य विकसित करणे, फक्त परीक्षा उत्तीर्ण होणे व पाठांतर करणे. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, संवाद कौशल्य विकसित करणे. प्रश्न क्रमांक 2, विद्यार्थी केंद्रित अध्यापनात शिक्षकाची भूमिका काय असते? पर्याय ए, फक्त व्याख्यान देणे, मार्गदर्शक व सुलभकर्ता, शिस्त लावणारा, परीक्षक. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, मार्गदर्शक व सुलभकर्ता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, मातृभाषेत शिक्षण दिल्यास काय लाभ होतो? यामध्ये पर्याय आहे, गोंधळ वाढतो, संकल्पना सहज समजतात, शिकणे कठीण होते, भाषा विकास थांबतो. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, संकल्पना सहज समजतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, भाषा आत्मसात करण्याची प्रक्रिया प्रामुख्याने कशी असते? यामध्ये पर्याय आहेत, नैसर्गिक, कृत्रिम, जबरदस्तीची, पाठांतरावर आधारित. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, नैसर्गिक. पुढचा प्रश्न क्रमांक 5, श्रवण, बोलणे, वाचन आणि लेखन यापैकी प्रथम कोणते कौशल्य विकसित होते? वाचन, लेखन, श्रवण, बोलणे यापैकी प्रथम कौशल्य विकसित होते ते श्रवणाचे. प्रश्न क्रमांक 6, भाषा अध्यापनात सर्वात प्रभावी पद्धत कोणती? संवादात्मक पद्धत, पाठांतर पद्धत, व्याख्यान पद्धत, शिक्षा पद्धत. या प्रश्नाचे सर्वात अचूक उत्तर आहे पर्याय ए, संवादात्मक पद्धत. प्रश्न क्रमांक 7, सातत्य व सर्वंकष मूल्यमापन CCE चा उद्देश काय आहे? पर्याय ए, फक्त गुण देणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचे मूल्यमापन, नापास करणे, स्पर्धा वाढवणे. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विद्यार्थ्याच्या सर्वांगीण प्रगतीचे मूल्यमापन होय. प्रश्न क्रमांक 8, भाषा शिकवताना शिक्षकाने कोणत्या कौशल्यावर भर द्यावा? केवळ व्याकरणावर, चारही भाषिक कौशल्यावर, फक्त लेखन, फक्त वाचन. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, चारही भाषिक कौशल्यावर भाषा शिकवताना शिक्षकाने भर द्यावा. प्रश्न क्रमांक 9, उपचारात्मक अध्यापन कोणासाठी असते? हुशार विद्यार्थ्यांसाठी, शिकण्यात अडचण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, शिकण्यात अडचण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, रचनावादी दृष्टिकोनानुसार विद्यार्थी कसा शिकतो? स्वतःच्या अनुभवातून ज्ञान निर्माण करतो, फक्त शिक्षकाकडून, पाठांतराने, शिक्षा मिळाल्याने. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे
स्वतः अनुभवातून ज्ञान निर्माण करतो. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. भाषिक चुका शिक्षकाने कशा हाताळाव्यात? शिक्षा देऊन, सकारात्मक अभिप्राय देऊन, दुर्लक्ष करून, वर्गाबाहेर काढून. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, सकारात्मक अभिप्राय देऊन. यानंतर प्रश्न क्रमांक 12. प्रश्न आहे भाषा विकासासाठी सर्वात उपयुक्त साधन कोणते आहे? भाषा विकासासाठी संवाद, शिक्षा, गृहपाठ आणि परीक्षा यासाठी सर्वात उपयुक्त साधन पर्याय क्रमांक ए, संवाद. संवादामुळे भाषा विकास होण्यास मदत होते. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी कोणता उपक्रम उपयुक्त आहे? मोठ्याने वाचणे, शिक्षा, पाठांतर, लेखनच. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे मोठ्याने वाचणे, मोठ्याने वाचन करणे. प्रश्न क्रमांक 14. भाषा अध्यापनात TLM म्हणजे काय? TLM चा अर्थ काय होतो किंवा TLM या शॉर्ट फॉर्मचा लॉंग फॉर्म काय आहे? टीचिंग लर्निंग मटेरियल, टीचर लर्निंग मेथड, टेस्ट लर्निंग मेथड, टोटल लँग्वेज मेथड. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे TLM म्हणजे टीचिंग लर्निंग मटेरियल. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. भाषा शिकण्यातील प्रेरणा वाढवण्यासाठी शिक्षकांनी काय करावे? भीती निर्माण करावी, प्रोत्साहन द्यावे, शिक्षा द्यावी, फक्त परीक्षा घ्यावी. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, प्रोत्साहन द्यावे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. विद्यार्थ्यांच्या भाषिक प्रगतीचे सर्वोत्तम मूल्यमापन कशाद्वारे करता येते? पर्याय आहे सतत निरीक्षण, वार्षिक परीक्षा, मौखिक परीक्षा, गृहपाठ. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सतत निरीक्षण, पर्याय ए. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. भाषा अध्यापनात समूह कार्याचा मुख्य फायदा कोणता? संवाद कौशल्य वाढते, वेळ वाया जातो, गोंधळ होतो, अभ्यास कमी होतो. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे संवाद कौशल्य वाढते, पर्याय ए. प्रश्न क्रमांक 18 आहे भाषेतील सर्जनशीलता विकसित करण्यासाठी कोणता उपक्रम योग्य आहे? कथालेखन, शिक्षा, पाठांतर, फक्त प्रश्न उत्तरे. भाषेतील सर्जनशीलता विकसित करण्यासाठी कथालेखन, पर्याय क्रमांक 1 हा उपक्रम योग्य आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 19. भाषा अध्यापनात शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या चुका कशा पाहाव्यात? शिकण्याची संधी म्हणून, अपयश म्हणून, शिक्षा देण्याचे कारण म्हणून, दुर्लक्ष करण्यासारख्या. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, शिकण्याची संधी म्हणून. प्रश्न क्रमांक 20. प्रश्न आहे CTETच्या भाषा अध्यापनशास्त्रात कोणत्या दृष्टिकोनाला सर्वाधिक महत्त्व दिले जाते? विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन, शिक्षक केंद्रित दृष्टिकोन, पाठांतर दृष्टिकोन, परीक्षा दृष्टिकोन. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन. अशा प्रकारे आज आपण CTET मराठी या विषयाच्या साठी 20 प्रश्नांची प्रश्नमंजुषा
प्रश्नसंच या ठिकाणी पाहिला. धन्यवाद.